याला म्हणतात जडवाद. यशोदेनं काय केलं, एक दिवस घरामध्ये ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. आता बोलायला लागला की ते सगळा सूत्र विस्तार डोळ्या पुढे आहे, तो विस्तार होणच जातो नाही म्हटला तरी. ब्राह्मणांना जेवण्यासाठी बोलवलं. कन्हैयाला तिला वाटलं की या गर्दीमध्ये बाळाला झोप येणार नाही. बाहेर एक छकडा होता, म्हणजे गाडी बैल होती, टांगा म्हणा, आणि त्या टांग्याच्या मध्ये वर दही दूध आणि सगळं गोरच भरलेला होता. आणि कृष्णाला बांधलं कशाखाली, त्या गाडीच्या खाली त्याची झोळी बांधली, आणि वर काय आहे, दही दुधाचे माठ आहे. आता बघा भगवंत काय म्हणतोय, यशोदेला म्हणतोय, अगं यशोदे तुझ्या घरी मी आलोय ना, खरं तर मला सगळ्यांच्या वर ठेवायला पाहिजे होतं, मला सगळ्यांच्या वर ठेवायला पाहिजे होतं, पण तू माझ्यावर पदार्थ ठेवलेत. ते गोडे महाराज आहे. भगवंत असं म्हणतो माझ्यासाठी पदार्थ आहे, पदार्थासाठी मी नाहीये. आणि जर माझ्यावर जर तुम्ही पदार्थ ठेवत असाल, माझ्यावर पदार्थ ठेवत असाल म्हणजे काय, माझ्यावर पदार्थ ठेवत असाल म्हणजे देव ठेवला खाली आणि देवाचा उपयोग केला फक्त द्रव्य जमा करण्यासाठी. याचा अर्थ देवाला ठेवलं खाली आणि द्रव्याला ठेवलं त्याच्या डोक्यावर. भगवंत म्हटला माझा उपयोग करून केवळ माझ्या नावाने तू पैसा कमवत असेल, मला खाली ठेवलं, मला खाली ठेवलं, आणि माझ्यावर जर तू पैसा ठेवत असेल किंवा द्रव्य ठेवत असेल तर मी त्याला लाथ मारतो. भगवंताने त्या गाड्याला लाथ मारली आणि गाडा घर 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 वर पिंगत गेला. त्याच्यामध्ये शक्टासुर नावाचा राक्षस येऊन बसलेला होता. त्या शक्टासुराचा वध झाला, गाडी धडाम येऊन खाली पडली. सगळं दही दूध कानाच्या अंगावर, आणि खाली पडून सुद्धा तो जीभ काढून चाटत होता बरं का त्याला. यशोदा पळत आली, कसं झालं, हे लहान लहान पोरं म्हटले, मैया तेरा जो एक कन्हैया आहे ना, एक कन्हैया ने धीरे से पैर बाहेर निकाला, पाय बाहेर काढला आणि लात मारली. लात मारल्याबरोबर हा छकडा एवढा वर गेला, तुटला फुटला आणि त्याचा आवाजही झाला आणि आता खाली पडला. यशोदा म्हणतात काही म्हणतात, माझा काना केवढा, त्याचे पाय केवढे, आणि तो मारणार. यशोदाने आपल्या हृदयाशी त्याला लावला. त्यानंतर आला तृणावर्त. तृणावंत आला वार्याच्या रूपाने, कामक्रोधाचं रूप आहे. आमच्या जीवनामध्ये कामक्रोध येतात वार्याच्या रूपाने, आणि जेव्हा येतात तेव्हा आमच्या डोळ्यामध्ये धूर भरून देतात. गोड्या हो. मग तृणावर्त आला आणि यशोदा मैया कानाला दूध वाजवत होते. कृष्णाने आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. आईला वाटलं की एखादा पर्वतच मांडीवर घेतलाय की काय मी. त्या कन्हैयाला बाजूला ठेवली, घरामध्ये गेली. तेवढ्यामध्ये तो तृणावर्त वावटळीच्या रूपामध्ये आला होता. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूर जायला लागला. बुंग 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 बुंग, कोणाप्रमाणे, दत्तूप्रमाणे बुंग बुंग करून फेकून देईन म्हणतो की नाही. आणि मग त्याने त्या कन्हैयाला उचललं, गोळ गोळ अशी वावटळ कानाला तो वर 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 न्यायला लागला. कृष्ण म्हटला, वाह, मामाने चांगलं खेळणं पाठवलं, आकाशात घेऊन चालला आपल्याला. पण त्या तृणावर्ताला असं वाटलं की कृष्णाला आता कंसाकडे न्यावं. तेव्हा म्हटलं, नाही नाही, ऐसा तो नहीं चलेगा भैया, अभी तो रहना है यहाँ पे 11 साल, अभी तो नहीं जमेगा. आणि मग त्या कृष्ण भगवंताने त्या राक्षसाला त्याच्या गळ्यामध्ये लटकलेला होता ना, आपलं वजन वाढायला सुरुवात केली. तो म्हटला, मी दगड आणलं का पोरगा आणलंय. कृष्ण म्हटला, अरे मूर्खा, लोक दगडामध्ये देव पाहतात, तू देवामध्ये दगड पाहतोय, काय म्हणावं तुला. आमचा भाविक समाज दगड जरी असेल तर त्याच्यामध्ये तीर्थी, धोंडा, पाणी, देव, रोकडा, सज्जनी, तीर्थामध्ये, धोंड्यामध्ये, सज्जनामध्ये, सगळ्यामध्ये देव पाहतो, आणि तो देवामध्ये दगड पाहतो, थांब तुला बघतोच. आणि मग श्रीकृष्णाने त्याच्या गळ्याला असा झटका दिला, जणू असं वाटत होतं काळा काळा मेघ असावा आणि त्या काळ्या मेघावर निळी 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 वीज चमकावी, तसं ते सगळं दृश्य दिसत होतं. आमचा काना निळा आणि तृणावर्त काळा, त्या काळ्यावर निळी निळी ती वीज अशी लखलखत होते. आणि नंदालयाच्या समोर असलेला जो दगड होता, मोठी शिळा होती, त्याच्यावर त्याचं डोकं आपटलं, आवाज झाला आणि तृणावर्ताचा उद्धार झाला. बोले असुरनी कंदन भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता भगवंताने वेगवेगळ्या असुरांना तर मारलंच, पण वेगवेगळ्या लीला केल्या. एक दिवस मृदभक्षण लीला आहे, म्हणजे काय, माती खाल्ली कृष्णाने. मी त्या लीलेला नमस्कार करतो फक्त महाराज, कारण त्याचे खूप चांगले भाव पाहिलेले आहेत. यशोदा मैयाने विचारलं, कृष्णा माती खाल्ली का.